जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताजिया. संताजिया दुसरे चरणा संताजिया. करू प्रथम नमन. करू प्रथम. हे पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताजिया. चरणा संताजिया. चरणा संताजिया. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचिया. भगवच्चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. कोणत्या निमित्तानं कारणानं आजची सेवा ही सर्वांना ज्ञात आहे. हरिभक्तिपरायण आदरणीय केंद्रे महाराज यांच्या 61च्या निमित्त आयोजित केलेला हा सोहळा आहे. गुरुभक्तपरायण लटपटे माऊलींकडून त्यांचं शिक्षण झालं आणि माऊलींचा आमचा हा परंपरेचा संबंध असल्यामुळं माऊली हे आमच्या देहूकर परंपरेचे आहेत. माऊलींचे शिष्य नामदेवबा आणि या संबंधातून या सेवेचा आज योग इथं आलेला आहे. महान भगवत भक्त साक्षात्कारी महात्म्य असणारे संत मोतीराम महाराज यांच्या दरबारामध्ये त्यांच्या क्षेत्रात हा सेवेचा योग आलेला आहे. या क्षेत्राला येण्याचा माझा पहिलाच योग आहे. वास्तविक पाहता संयोजक मंडळींनी बऱ्याच वेळा मला प्रयत्न केला बरं का कार्यक्रमाला बोलवायचा. आमच्या व्यापामुळं काही येणं झालं नाही. पण आज योग आला महाराज मोतीराम महाराजांच्या दरबारात येण्याचा. जसं पंढरीरायाकडे जाण्याकरता आधी नामदेव पायरी लागते तसं महाराजांच्या दरबारात येण्याकरता नामदेवबा निमित्त ठरले. विठ्ठल 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 हरा विठ्ठल 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 कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेवा
बसा बसा बापू हा विठाल 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 विठाल. हरा बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान दे हा हा विठाल विठाल. हरा नामदेवांनी आपल्या जीवनातले जवळजवळ 20 ते 25 वर्ष मोतीराम महाराजांकरता समर्पित केलेले आहे. म्हणून हा जो सोहळा आहे तो त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याला 61 वर्ष पूर्ण झाली म्हणून नाही. संप्रदायामध्ये स्वतःचा सोहळा करण्याला किंमत नाही. मग जीवनामध्ये जी सेवा केली, संप्रदायाची सेवा केली, जे समर्पण केलं, त्या समर्पणाचा आणि त्या सेवेचा आजचा हा सोहळा आहे. त्याला अनुलक्षून जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंग संहितेतील महाराज या अभंगातून आपल्या पारमार्थिक साधनेविषयीचं समाधान व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल हरा मानवी देहाला आल्याचे समाधान कृतकृत्यता महाराज या अभंगातून व्यक्त करतात. जन्माला आलो आज मला साचं म्हणजे शाश्वत खळं फळ मिळालं. काय त्या फळाचं स्वरूप? तर तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला, तुम्ही सांभाळलेले संती, आणि या सांभाळण्यातून माझ्याजवळ असणाऱ्या भयाची आणि माझ्याजवळ असणारी जी खंती आहे म्हणजे जे चिंता आहे, भयाचा आणि चिंतेचा निराश झाला. आता जीवनामध्ये काही मिळवायचं नाही. जे मिळवण्याकरता देहाला आलो होतो ते प्राप्त झालं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जी इच्छा केली ती पूर्ण झाली. मी कृतकृत्य झालो, तृप्त झालो, पूर्ण झालो. आता महाराज म्हणतात आम्ही या अवस्थेवर आहे की सगळं जगावर ज्याचं बळ चालतं तो काळ देखील त्या काळाचं बळ आमच्यावर आता चालत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. मानवी देहाला येण्याची सार्थकता तुकोबारा या अभंगातून प्रतिपादन करतात. सामान्य जीवाची देहाकडं पाहण्याची दृष्टी आणि संत महात्म्यांची देहाकडं पाहण्याची दृष्टी याच्यामध्ये भेद आहे. सामान्य जीव ज्या वेळेस देहाकडं पाहत असतो त्यावेळेस तो देहाकडं भोगाच्या दृष्टीनं पाहत असतो. जो देह मिळाला आहे कशाकरता मिळाला आहे? भोगण्याकरता मिळालेला आहे. मग या देहात येऊन काय करायचं? भोग भोगायचा. म्हणजे काय करायचं? चांगलं खायचं, चांगले कपडे घालायचे आणि बिना कष्टाचा अमाप पैसा मिळवायचा. बस ही देहाकडं पाहण्याची दृष्टी आहे. ल्यावे खावे बरे असावे, सगळ्यात महत्त्वाचा शब्द याच्यात काका सदैव. कधी कधी नाही, कधी कधी चांगलं खायचं नाही, कधी कधी चांगलं राहायचं नाही. सदैव चांगलं खावं, चांगलं राहावं, अमाप पैसा मिळावा. बस या दृष्टीनं देहाकडं भोगाच्या दृष्टीनं पाहणारा सामान्य जीव आहे. पण देह जो मिळाला आहे तो भोगण्याकरता मिळालेला नाही. देह जो मिळाला आहे तो भोगण्याकरता मिळाला नाही. उलट देहाला येऊन जर भोग भोगत असेल तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे त्यांनी केली मनुष्यपणा हानी. नुकसान आहे नुकसान. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. देह व्यर्थ घालवला महाराज, देह व्यर्थ घालवला. बाकी योनी आणि मानव देहामध्ये काय फरक आहे? तेही देहच आहे, हाही देहच आहे. पण एक लक्षात ठेवा, बाकीचे नुसते देह आहेत आणि या देहाला एक उपाधी लागली आहे, ती नरदेह अशी लागलेली आहे. बाकीचे देह आहेत आणि हा नरदेह आहे. माणसाच्या जन्माला जे जे आलेले ते सगळे नर आहेत. जे जे माणसाच्या देहाला आले ते सगळे नर. नर हा शब्द पुरुषार्थवाचक आहे.
ज्या देहामध्ये येऊन पुरुषार्थ साधता येतो त्या देहाला नरदेह म्हणावं. विठाला 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 हा हा विठाला विठाला. म्हणून नरदेह या देहाला नरदेह असं संबोधलेलं आहे. म्हणून हा देह भोगण्याकरता नाही, हा देह दुर्लभ आहे, काहीतरी मिळवण्याकरता मिळालेला आहे. जर देहात येऊन केवळ भोग भोगत असेल, तुकोबराय आहे त्याला माणूस म्हणत नाही. तुकोबराय आहे त्याला माणूस म्हणत नाहीत. देहाला आलाय आणि भोगतोय. महाराज म्हणतात बाकी मग काय कमी आहेत काय? नाही तरी काय थोडे, नाही तरी काय थोडे, नाही काय थोडे, नाही तरी काय थोडे, श्वान शुकरे बापुडे, हे श्वान शुकरे बापुडे, श्वान शुकरे बापुडे, शुकरे बापुडे. काय थोडी हा तरी काय थोडे, हा नाही तरी काय थोडी, तरी काय थोडे, श्वान शुकरे बापुडी नान शुकरे बापुढे, शुकरे बापुढे, स्वान शुकरे बापुढे, शुकरे बापुढे. थोडी का नाही तरी काय थोडी. श्वान म्हणजे कुत्रा, शुकर म्हणजे डुक्कर, खर म्हणजे खरं नाही, खर खरं वेगळं आणि खर वेगळा. खर म्हणजे गाढव. नुसतं ओझं वाहणं हे ज्याचं काम आहे त्याला गाढव म्हणावं. काय करतो देहाला येऊन? नुसती ओझीवात. मुलाचं ओझं, स्वतःचं ओझं, मुलाचं ओझं, पुन्हा नातवाचं ओझं. हे ओझं वाहणं म्हणजे काय? खर, खरंच खर. हा खरंच काय आहे तो? खर आहे महाराज, खर आहे, खर आहे. मानव देहाला आलेलं भाग्यवान आहोत आपण. कुणालाही नाही देह, देह कुणालाही नाही. तो कुणालाही नाही म्हणजे देवादिकालाही नाही. तो देह तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय. भाग्यवान आहोत आपण. बरवे झालो आलो या जन्माचे, झालो आलो या जन्माचे, हे जोड जोडले मनुष्य देहा ऐसी, जोडले मनुष्य देहा ऐसे. सर्व सुखासे पात्र होई जे महालाभाची सुखराजे, जेने सर्व सुखाचे पात्र होई जे. जोड जोडली मनुष्य देहाई, जोड जोडले मनुष्य देहाई, जन सर्व महालाभाची उत्तम राशी, जेने सर्व सुखाची पात्र भाग्यवान आहोत आपण. भाग्यवान बरवे झालो आलो या जन्मास. कुठल्याही नाही. जोड जोडली मनुष्य देहा ऐसी महालाभाची
उत्तम राशी जेने सर्व सुखासी पात्र होईजे. मानव देह मिळाला, भाग्यवान आहोत, भाग्यवान आहोत. याच्याही पुढचं एक बरं झालं. देह मिळाला एक बरं झालं. दुसरं बरं झालं, देह मिळून आयुष्य मिळालं. काहींना देहाला येण्याचं पुण्य असतं, पण आयुष्याच्या बाबतीत करंट असतं. जन्म मिळतो काही जणांना, माणसाचा प्रश्नच नाही, भाग्यवान आहेत, पण आयुष्याच्या बाबतीत करंट आहे. जन्माला आले आले म्हणेपर्यंत गेले. याला येणं म्हणावं का? तुम्ही आम्ही देहाला आलो, देहाला येऊन आयुष्य मिळालं. बरवे झाले अजिवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. भरवे झालो. आत्तापर्यंत काळानं आपल्याकडं पाहिलं नाही. आपण या क्षणाला जिवंत आहोत. भाग्यवान आहेत का नाही? भाग्यवान. जगातले सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं सांगू का? आपण या क्षणाला जिवंत आहोत. याच्यापेक्षा मोठं आश्चर्य कोणतं नाही. रोज अनेक मरतात. कुणी अपघातानं मरतं, कुणी अटॅकनं मरतं, कुणी रोगानं मरतं. आपण भाग्यवान आहेत, आपला नंबर अजून लागला नाही. देह मिळाला, देहाच्या जोडीला आयुष्य मिळालं. मग थोडी आहेत का माणसं हो महाराज? जन्माला आले, आयुष्य मिळाले. का बाबा किती वय? 100वर 2, 100वर 2 आयुष्य मिळालं. पण ज्याला पंढरी माहीत नाही, एकादशी माहीत नाही, ज्ञानोबाराय माहीत नाही, तुकोबाराय माहीत नाही, त्या जगण्याला जगणं म्हणावं का? ते जगणं आहे का? तुकोबाराय म्हणतात, आम्ही जन्माला आलो, त्याच्या जोडीला आयुष्य मिळालं, आणि आयुष्य मिळून हा देह ज्या कामाकरता, ज्या कार्याकरता खर्ची घालायचा आहे, त्या कार्याकरता हा खर्ची पडला. बरवे झालो लागलो कारणे, बरवे झालो लागलो कारण. हे तुमचे राहिलो चरणे, तुमचे राहिलो चरणे. हे फेडिली संत संगती धने. गरजईल गुणे वैखरे, गरजईल गुणे वैखरे, गरजईल गुणे गुणे वैखरे. बरवे झालो लागलो कारण, बरवे झालो लागलो कारण. तुझे राहिलो चरणी. हे फेडिली संत संगती. घर जाईल घर जाईल गुणी वै. मग टाळ घ्या, टाळ द्या. आधी कंबर बांधा, मग टाळ घ्या. विठाला 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 कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान दे. हरिभक्तीपरायण आदरणीय अच्युत महाराज कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत.
आहेत आता. अच्युत महाराज आल्यामुळे आता काय च्युत व्हायचं कारणच नाही, पराभूत व्हायचं काय कारण आहे. अच्युत नाम कुठल्याही विकारानं च्युत न होणारा विठाल मानव देह मिळाला, मानव देह मिळाला, आयुष्य मिळालं आणि त्या आयुष्याबरोबर हा देह ज्या कामाकरता ज्या कार्याकरता खर्ची पडायचा तो पडला. तुकोबराय म्हणतात खऱ्या अर्थानं देहाचं सार्थक झालं. आचार्यांनी ज्या 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात ना, दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रया, या 3ही गोष्टी तुकोबराय म्हणतात माझ्या बाबतीत घडल्या. देह मिळाला, मुमुक्षुता प्राप्त झाली आणि संताचीही भेट झाली. खऱ्या अर्थानं आज जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. देहाला येण्याचं मला फळ मिळालं, नुसतं फळ मिळालं नाही, त्या फळाला साच हे विशेषण दिलं आहे. फळ मिळणं वेगळं आणि साच फळ मिळणं वेगळं. साच म्हणजे शाश्वत, साच म्हणजे खरं अविनाशी. सांगेल मी याचा. देहाला आलो आणि मला फळ प्राप्त झालं. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. याचा अर्थ असा नाही आजच जन्माला आलो आणि आजच फळ मिळालं. याच्या आधी जन्म अनेक घेतले, फळ मात्र आज मिळालं. विठाल 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 विठाल. आजी म्हणण्यामध्ये आजच देह मिळाला आणि आजच फळ मिळालं असा त्याचा अर्थ नाही. याच्या आधी जन्म थोडे घेतले का आम्ही? किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोरा, बहु थोरा वळशिया. किती किती जन्म घेतले, माप नाही महाराज. किती हा शब्द अनिर्वचनीय आहे, ज्याच्याविषयी शब्दानं निर्वचन करता येत नाही. किती म्हणजे किती म्हणजे किती सांगता येत नाही. याच्या आधी जन्म किती घेतले? खूप घेतले, खूप. जन्म थोडे घेतले नाही. जन्माला आलो मेलो, पुन्हा जन्माला आलो, पुन्हा मेलो, पुन्हा जन्माला आलो. हे काय थोडा प्रवास केला का आम्ही? जातस्य ही ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच. फार गोड दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराज. सूर्य उगवतो ते मावळण्याकरता आणि मावळतो ते उगवण्याकरता. हे किती दिवस झालं चालू आहे? हे किती दिवस झालं चालू आहे? सूर्याचं उगवणं हे मावळण्याकरता आहे आणि मावळणं हे उगवण्याकरता. हे जसं आहे तसं जीव जन्मतो ते मरण्याकरता आणि मरतो ते जन्मण्याकरता. हे अनेक दिवसापासून अनादी ना तरी उदो असतो अपैसे, हे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य गे. अर्जुना, जन्म आणि मरण हे जीवाच्या मागं निरंतरच चालू आहे. तुकोबराय म्हणतात आत्तापर्यंत जन्म अनेक घेतले, फळ मात्र या जन्मात मिळालं. मी मगाशी सांगून गेलो 3 गोष्टी ज्या दुर्लभ आहेत, त्या 3 गोष्टीचा क्रम साधत असताना आचार्यांनी असा साधलाय बघा. पहिले दुर्लभ गोष्ट मानव देह. दुर्लभ आहे ते, पण ते प्राप्त झाले. त्याच्यापेक्षा कठीण आहे मुमुक्षुता प्राप्त होणं. एकतर देह मिळणं दुर्लभ आहे, तो मिळाला. त्याच्यात मुमुक्षुता प्राप्त होणं अति कठीण, ती झाली. आणि त्याच्यानंतर 3रा क्रमांक आहे संतांची भेट. संताची भेट क्रमांक साधताना आचार्यांनी 3रा क्रमांक दिलाय. सत्संग सहज नाही महाराज, अत्यंत दुर्लभ आहे. महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. महर्षी नारदाची भाषा काय? संतांचा संग दुर्लभ आहे. नुसता दुर्लभ नाही, संत भेटले तरी संतांना संत या रूपात ओळखणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. त्याला अगम्य म्हणावं. दुर्लभ, अगम्य आणि अमोघ, ती वाया जाणारी नाही. दुर्लभ शब्दाचा अर्थ प्राप्तच होणं असं नाही, त्याच्याकरता ती योग्यता मिळवावी लागते. ती प्राप्त झाली की सत्संग निश्चित आहे, निश्चित.
पण संतांचा संग ज्या ज्या वेळेस तुकोबाराय सांगतात त्या त्यावेळेस हे प्राप्त होण्याकरता आम्ही मोठा प्रवास केला. दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण. दुःख झाले दारू आयावया येथवरे होते हेचे कार. हा हा चाल हो दुर्लभ भेटे तो पायी झाले दर्शन. दुर्लभ भेटी पाय झाले दर्शन. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडू. हा हा विनवितो तुका संता दोन्ही कर जोडू. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडू. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून. दाते हो दान कर जात पंढरपुरा. जाते पंढर हा हा जाते पंढरपुरा. दुःख झाले दारुण. हा हा दोरोवे आलो मी गा दुःख झाले याव येतव होते हेचे कारण. होते दुर्लभ भेटे तो पायी झाले दर्शन. पायी झाले दर्शन. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून. दाते हो दान जाते पंढर जाते हो दान करा. जाते पंढरपुरा. जाते
संतांची भेट सहज झाली नाही. दुरून आलो, दुरून याचा अर्थ लांबून. किती लांबून? पंढरपूर, मुंबई. दुरून शब्दाचा अर्थ अनेक जन्म झाल्या वेरझारा, जन्मा बहुताचा फेरा. एवढा फेरा प्राप्त झाल्यावर तेव्हा मला संत आज भेटले. बहुत दिस होती मज आस, आजी घडले, आज ती प्राप्त झाली. म्हणून संतांनी ज्या वेळेस संतांची भेट झाली त्याचा सगळा संबंध आपल्या पूर्वजन्माच्या पुण्यावर दिलाय. बघा प्रत्येक संताचं बघा. नाथ महाराज म्हणतात केव्हा भेटतात ते? निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यानही कोटी, रोकड्याला हो पाटो वाटी, तै होय भेटी, निष्काम पुण्य कोट्यानही कोटी. गोळा करावा लागतो. पैसे नाही बरं का, पैसे सहज मिळतात. एखादा हायवे गेला म्हणजे कोट्यानही कोटी. पैशाला काय लागतं? हां, पण तिळा एवढं गोळा करावं लागतं महाराज. हे अनेक जन्माचं माऊलींनी ते सांगितलं. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळासी आली, परमानंदू आजी मानसी, भेटी झाली या संताची. अनेक जन्माची निष्काम पुण्याई उदयाला आली पाहिजे महाराज. पुण्य पाहिजे बहुत, जन्मांतरीचे संचित होईल करीत, आला अधिकारी तो तुकोबरा. तेच सांगतात पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. तुका म्हणे मदन घडता सेवा, तुका म्हणे मदन घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, ओढवला. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. म्हणून संतांनी ज्या वेळेस सत्संतांची भेट सांगितली आहे त्याचा संबंध आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याशी लावला. मी हे का सांगतो? जन्म आलो त्याचे आजी म्हणण्यामध्ये माझी अनेक जन्माची पुण्याई आज उदयाला आली आणि तुम्ही संत मला भेटलात. मग जन्माला का आला? फळाच्या इच्छेनं. फळाच्या इच्छेनं आलो. अनिवार्य होतं. फळाच्या इच्छेनं आलो. मग फळ मिळालं का? इच्छेनं आलो, पण जे फळ पाहत होतो तिथं फळ आहे का? संसारात फळ आहे का? या फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडू सुथा रुख चिहा. याला हुंगाव म्हटलं तर फुल नाही आणि खाव म्हटलं तर फळ नाही. म्हणायला झाड आहे. झाड म्हटलं की फूल आलं, फूल म्हटलं की फळ आलं. हे झाड आहे, नुसतंच झाड आहे. याला फुलही नाही आणि याला फळही नाही. पण याला काय आहे? फलाभिलाष आहे फक्त. येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मणी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. पण आज मला जे फळ मिळालं ते फळ कसं मिळालं? आजी फळ झाले साचे. साचे शब्दाचा अर्थ शाश्वत. साचं फळ मिळालं. फळाला साचं विशेषण दिलंय. फळ मिळतं संसारात. फळ आहे का संसारात? संसारात एक फळ मिळालं की दुसऱ्या फळाला जन्म देऊनच संपतं. घर नाही, घर नाही, घर नाही. अख्खी जिंदगी लोक घर बांधण्यात घालवतात. आयुष्यभर घर बांधलं. मग घर बांधतानाच घरात गाडी लावण्याची सोय. हे घर, ही जागा, हे स्वयंपाकघर, ते ही जागा म्हणली गाडी लावायसाठी. मग आता गाडी नाही म्हणलं, आता घर झालं, आता गाडी घ्यायची. घर पडलं बाजूला, आता गाडी घेतली, गाडी झाली. मग आता लग्न झालं. आता मूलबाळ, मुलगा झाला. मग तो जगेल का? मग तो शिकेल का? सांगू का 4 वाजेपर्यंत? हे 4 वाजेपर्यंत सांगत राहू का? फळच नाही. हे मिळालं की ते मिळालं की ते, असं नाही. आम्हाला जे फळ मिळालं ते शाश्वत मिळालं. काय झालं? तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला. तुम्ही सांभाळले संती,
भय निरसली खंती तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला. लक्ष द्या, संत भेट वेगळी, संत दर्शन वेगळं आणि संतांनी सांभाळणं वेगळं. विठाला विठाला हा 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 विठाला. संतांचं दर्शन वेगळं, संतांची भेट वेगळी आणि संतांचं सांभाळणं वेगळं. दर्शनाकरता ओळखच लागते असं काही नाही. दर्शन घेऊन कुणीही जातं, किती दर्शन घेतात, ओळखीची काही गरज नाही. भेटीला ओळख लागते. दर्शन नाही, भेटीला ओळख लागते. नुसतं ओळख असून चालत नाही, सांभाळणं संतांच्या हातात आहे. बऱ्याच माणसाची ओळख असते आमची, बऱ्याच माणसाची ओळख असते, आम्ही त्यांना सांभाळत नाही, ते आम्हाला सांभाळत नाही. हां, संतांनी आम्हाला सांभाळलं महाराज, सांभाळलं. सांभाळलं कसं सांभाळलं? गोवत्स न्यायानं सांभाळलं. नुकतीच प्रसूत झालेली जी गाय आहे तिला धेनू म्हणतात. ती धेनू जसं आपल्या वत्साचा सांभाळ करते ना, त्या न्यायानं तैसे माझ येती सांभाळी, तैसे माझ येती सांभाळीत, सांभाळीत, पैसे माझा येती सांभाळीत. या द्यावे त्यासी व्हावे, काय द्यावे यासी व्हावे उतरा, नुकतीच प्रसूत झालेली जी गाय आहे तिला काय म्हणावं? धेनू. ती धेनू जसा आपल्या वत्साचा सांभाळ करते, नाना गाय चरे डोंगरी परी चित्त बांधिले वत्सा घरी, तसं संतांनी आमचा सांभाळ केला. संतांनी सांभाळावं महाराज. संतांचं सांभाळणं सांभाळणं आहे. संत सोडून बाकी कुणीही सांभाळत नाही. तुकोबारायांनी मायबाप सुद्धा निवडले नाहीत सांभाळण्यावर. मायबापे सांभाळी ती लोभा कारणे पाळी ती, पण तुकोबारायांनी सांभाळणं हे संतांचं आहे. जोपर्यंत संत सांभाळत नाहीत तोपर्यंत तुम्ही आम्ही अनाथ आहोत. ज्या दिवशी संतांनी आपला सांभाळ केला ना,
त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण सनात झालो. सनात सांभाळिले 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 अनाथा तुम्ही सांभाळिले संती. संतांचं सांभाळणं आहे. कसं सांभाळणं आहे? कसं सांभाळतात संत? सांभाळणं म्हणजे काय? धीर देतात. परमार्थ करणं सोपं आहे? परमार्थ करणं सोपं आहे? मोठा विषय, विस्तार करत नाही. संतांचं कार्य इथं आहे. भागलिया मज वाहतील कडे त्यांची याने जोडे सर्व सुख. भाग आला, शीन आला तर संतांनी आमचा सांभाळ केला. आणि या सांभाळ आणखी काय झालं या सांभाळण्यातून? भयाचा निराश, भय निरसली, खंती निरसली. भय संपलं आणि खंती म्हणजे चिंताही गेली. ऐका, भयाचा निराश झाला. कशाचं भय होतं आम्हाला? आम्हाला कशाचं भय होतं? जन्म आणि मरणाचं भय होतं. हा जन्म आणि मरणरूपी जो सागर आहे ना, त्याला भयग्रस्त. इथं काळाचं भय नाही आहे बरं का. इथं काळाचं भय नाही. इथं जे भय आहे ते जन्म आणि मरणरूपी हा सागर तरुण जाऊ का नाही. हा जो सागर आहे, संसार आहे, याला भवसिंधू, संसार सिंधू, माया नदी म्हटलंय. हा तरुण जाऊ का नाही याची भीती होती महाराज. हा भयग्रस्तच आहे. वेळेत काय शुकाचार्य जन्मालाच यायला नको म्हटले का? ब्राह्मणाचे पोर एक खेळियासी भ्याले भिल. कोणता भय हा? जन्म आणि मरण रूपी ह्या सागर तरणं सोपं आहे का? चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. बहुत जण गेले नाही आले मागुती. न देखो काय झाले कान तरी ऐकती. बैसलो संधिवागी तुझ धरोणिया चित्ती. हा जो जन्म आणि मरण रूपी भवसागर तरुण जाईल का नाही ही भीती होती. पण तुम्ही संतांनी सांभाळ केल्यामुळं आता आम्ही तरुण जाऊ का नाही. शंका घेण्याचं काय आहे? शंका घेण्याचं काय कारण आहे? तो का म्हण तुमच्या पायाच्या आधारे. का म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. तो का म्हण तुमच्या पायाच्या आधारे. म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. उत्तरी न खरे भवन उत्तरी न खरे भवन देहा. भवन उत्तरी न खरे तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. उतारी न खरे भवन उतरी खरे भवन नदी. सागर तरुण जाऊ का नाही भीती होती. पण आता भीती गेली महाराज. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो. गुरु कृपे भय संपलं. शास्त्राचा विचार केला तर भय द्वैतात सांगितले. द्वितीयात्वय भयम भवती. जिथं द्वैत आहे तिथं भय. आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. द्वैत आलं की भीती आहे. द्वैत आली की भीती आहे. एकट्याला भीती आहे का? दोन म्हटलं की भ्यावं लागतंय का नाही? एकटा असताना कुणालाच भीत नाही. दोनाचे चार झाले की भ्यावं लागतंय का नाही? भीतो का नाही मनुष्य? तुम्ही इथं होय म्हणाल सुद्धा घाबरताय. इतकी भय आहे. भीतो मनुष्य भीत. द्वैत म्हटलं की भय आलं. संतांनी आमचं द्वैतच घालवलं.
काय द्वैताचा जनक? द्वैताचा जनक अज्ञान आहे. द्वैताचा जनक अज्ञान आहे आणि अज्ञानाचा निराश हा ज्ञानानं होतो. आणि ज्ञान कुठं आहे? गुरु तेथे ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. ते चालते ज्ञानाचे बिंब. असे ज्ञानस्वरूप असणाऱ्या संतांनी ज्ञान दिलं, ज्ञानानं अज्ञान गेलं आणि अज्ञानाने निर्माण झालेलं द्वैत याचा निराश झाला. अभय. अभय हा दैवी संपत्तीचा पहिला गुण आहे. संतांनी कसं केलं आम्हाला? अभय उत्तरी संती केले दान. अभय उत्तरी संती केले दान. अभय उदरी रंगी केले दान. झाले समाधान चित्त तेने. समाधान शुद्ध तेरे. झाले समाधान शुद्ध तेरे. अभय उत्तरी संती केले दान. झाले समाधान चित्ततेने. भय निरसली खंती निरसली. खंती म्हणजे शंका, खंती म्हणजे चिंता. चिंता गेली, चिंता राहिली नाही. काय आहे? रोगाचे दोन प्रकार आहेत, आधी आणि व्याधी. आधी रोग म्हणजे सर्दी, खोकला, पडसं, ताप. औषध गोळ्या घेतलं त्याचं निवारण झालं. आणि व्याधी म्हणजे ती एकदा जडली की माणसाच्या अंतकालापर्यंत राहते, त्याला व्याधी म्हणा. चिंता काय आहे? ही व्याधी आहे. एकदा का चिंता माणसाला लागली की प्रलयांताम उपाश्रिता चिंताम परिमेयांच. भगवान काय म्हणतात? माणसाच्या प्रलयापर्यंत राहते. बघा, मनुष्य चिंताग्रस्त राहिला की असा खंगत खंगत जातो. का हो म्हणले तुम्ही रोज पंक्तीशिवाय जेवत नाही ना, अशी खराब का व्हायला लागली? म्हणते काय सांगावं महाराज, आम्हाला लागली चिंता. कसली चिंता? कुणाची कशी, कुणाची चिंता? ही चिंता एवढी व्यापक आहे महाराज, एवढी व्यापक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. चिंतेचं स्वरूप सांगतात, तिची खोली सांगतात, तिची उंची सांगतात. चिंता किती व्यापक आहे, किती खोल आहे. पाताळाहुनी निम्न जियेची उंची साने गगन. जे पाहता त्रिभुवन अनुहीन हे. अर्जुना, ही चिंता पाताळापेक्षा खोल आहे, जिची उंची आकाशापेक्षा व्यापक आहे. या चिंतेपुढं हे जग आणू एवढं सुद्धा नाही. बरं, याच्यावर थांबणारी आहे का? तैसी चिंता अपार वाढवी निरंतर. जीवी सुनी असार विषयाधिक. सतत ती वाढणारी आहे, सतत वाढणारी. अशी चिंता संतांनी आमची घालवून टाकली. नुसती घालून अवघी चिंता वारणं शब्दाचा अर्थ निशेष जाणं, निशेष जाणं. कोणतेही शिल्लक राहणं नाही. काय आहे? त्या त्या क्षेत्रातला अधिकारी प्राप्त झाल्याशिवाय त्या त्या चिंता, ते प्रश्न, त्या त्या शंका निवारण होत नाही. आमच्या ज्या चिंता होत्या, आमच्या ज्या प्रश्न होते, ते संसारी घालवणारे नव्हते. ह्याच्याकरता संत हवे होते. आणि संतांची प्राप्ती झाली की मग आता गेली निवारोणी. आता सकळ चिंता यावरी. सगळी चिंताचं निरसन झालं. उद्धाराची जी चिंता होती, कायमी उद्धार, ही चिंता, ऐसी चिंता करी, ही चिंता आता राहिली नाही. कारण संताशिवाय आमचा उद्धार कोण करणार? उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. विन्मुख चरणा संताची अवघी चिंता वारली. चिंतेचं निरसन झालं. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. आता जीवनामध्ये काय मिळवायचं राहिलं? काहीच नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जी इच्छा केली ती पूर्ण झाली माझी. कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो. काही शब्द, काही अक्षर परमार्थिकाच्याच तोंडात शोभतात. काम नाही, काम नाही झालो पायी
हा संसारिका करता नाहीच आहे. संसारिकाने हा अभंग म्हणू सुद्धा नाही. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा. कुठला संसारिकाला काम नाही सांगा बरं. माणसं म्हणतात महाराज आता रिटायर झालो की संपलं म्हणले तुम्ही आणि मीच. माझं सगळंच काम संपलं. खरं सांगू का, रिटायर इतक्या माणसं इतकी कामच कुणाला नसतात. सगळ्यात जास्त काम रिटायर माणसाला, सगळ्यात जास्त काम. किराणा माल त्यानंच आणायचा, सिलेंडरच्या रांगेत त्यानंच उभारायचं, लेकरं त्यानं सांभाळायचे, घर त्यानं सांभाळायचे. बरं काय म्हणायचं, काम नाही, काम नाही. ही संसारिका करता नाहीत. आम्ही परमार्थाच्या या अवस्थेवर आहोत की आता आमच्याजवळ कोणतीच इच्छा राहिली नाही, कोणतीच इच्छा राहिली नाही. विषयी असेल तर त्याला इहलोकातल्या भोगाची इच्छा आहे, पामराला पारलौकिक भोगाची इच्छा आहे आणि मुमुक्षुला मोक्षाची इच्छा आहे. तुकोबाराय म्हणतात आता आम्हाला इहलोकातील भोग नको. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. पारलौकिक भोग ते तर आमच्या पुढे हात जोडून उभा आहेत. इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग. आणि मोक्ष आता त्याच्यावरच आम्ही. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा. बोला आता निश्चिंतीने हा. पावलो विसावा. आता आता निश्चिंतीने पावलो विसावा. कृष्णेचिया कुंडलिया दावा. कृष्ण कुंडलिया दावा. कृष्ण शाबास. आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसावा. पावलो विसावा. पंढरपूरचा माल आहे बरं काय. विठाला विठाल. आता निश्चिंतीने पावलो विसावा.
खुंटलिया धावा तृष्णेची या कृतकृत्य झालो इच्छीचे पावलो तुका म्हणे धन्य झालो मग तुम्ही सांभाळिले जनते भय निरसली खंती जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. चाल म्हणायची का शेवट म्हणायचं म्हणायची का सांगा 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 थांबा सांगू द्या. अरे काय शेवट काय शेवट काय अरे शेवट वा. जन्म आलो त्याची हे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो जन्म आलो त्याचे जन्म आलो ढोबार खोमाई टाळी वाजवा जय जय ढोबार जय जय खोमाई विठोबा रघुमा जय जय ढोबार जय खोमाई जय विठोबा रघुमा कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय ढोबार खोमा जय जय ढोबार खोमा जय जय विठोबा ढोबार ढोबार तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते. तुकोबाराय म्हणतात आता काळ देखील आमच्यावर बळ करू शकत नाही. कोण आहे काळ? ज्याला नाथ महाराजांनी महाबळी म्हटलंय. सगळ्या बलवानापेक्षा बलवान असणारा कोण आहे? महाबळी काळ. जो सृजित्या ब्रह्मा ते पिळी पाळीत्या विष्णू ते गळी प्रलय रुद्राची माहोळी काळ महाबळी सोये करी असा महाबळी सगळ्यात बलवान असणारा. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही अस्ताल बनवाल कुठपर्यंत? तववरी तुमचे बळ जव आला नाही कास. ज्याच्या पुढं कुणाचंच बळ चालत नाही. संपत्ती नाही, सत्ता नाही, ज्ञान नाही, अधिकारी नाही, कुणी का असना हबप जरी असला तरी तुकोबाराय म्हणतात कुठपर्यंत? काळ येत नाही तोपर्यंत बलवान आहे. मग तेथे नचले काही की ज्यांनी न्याहळी पा केवढा पसरला से चवडा करोनी माझी वडा आकार गजू काळे खादला अवघा आकार उत्पत्ती संहार घडामोडी. सगळा जगदाकार काळानं ग्रासलेला आहे. पण या काळाचं बळ आमच्यावर चालत नाही. एकच मुद्दा आहे, 2 मिनिटात विषय संपवणार आहे, कीर्तन संतांनी सांभाळणं आणि काळाचं बळ न चालणं याचा कार्यकारण भाव संबंध कसा लावा? संतांनी सांभाळणं आणि काळाचं बळ न चालणं याचा संबंध कसा आहे? याचा अर्थ संतांनी सांभाळून काळाचं बळ का चालत नाही? तर याचा अर्थ काळाची भीती कुणाला? मनुष्य सगळ्यात भीतो कशाला? काळा. तुका म्हणे वाहे मरणाचे भय रक्षोणिया उपाय करीत असे. मरणाचं भय माणसाला आहे. माणसाला सगळं कर वाटतं पण मरू वाटत नाही. काय वाटत नाही? मरण नको नको नाही. मर म्हटलं तरी राग येतो. आगा मर हा बोल न सहाती. काळाची भीती कुणाला आहे? ज्याला देहाची आसक्ती आहे त्याला काळाची भीती आहे. ज्याला देहाची आसक्ती आहे, शरीर जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. जाऊ वाटत का? शरीराचं ममत्व आहे, देहाची आसक्ती आहे. मग देहाची आसक्ती कशानं? अज्ञानानं. मी मगाशी सांगितलं संत हे ज्ञान स्वरूप आहेत आणि संतांनी ज्ञान दिलं आणि ज्ञानानं अज्ञानाचा निराश झाल्यामुळं
देहाचं जे ममत्व आहे ते आमचं संपलं आता, देहाची आसक्ती संपली आता, काळाचं बळ चालत नाही याचा अर्थ संतांनी आम्हाला या अवस्थेवर आता नेऊन पोचवलंय. कोणत्या? मरण माझे मरणी गेले, बोला न माझे मरण माझे मरणी गेले, मरून गेले गेले अमर, बोला मज गेले ठाव पुसले बुड पुसले, ठाव पुसले बुड बुजले बुडा बुजले भाव बुजले बुडा बुजले मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. आमच्या मरणाला संतांनी मारून टाकलं आणि आम्हाला कसं केलं? अमर केलं, अमर. आता आम्ही अमर झालो, काळाची भीती राहिली का? म्हणून तुका म्हणे काळ आता करुण शके बळ, तुम्ही सांभाळले संते भय निरसली खंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, आहा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर मा. कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, जय जय ज्ञानेश्वर माऊली. हरिभक्तीपरायण आदरणीय नामदेव महाराज केंद्रे यांच्या 61 निमित्त असणारा हा सोहळा, मी सुरुवातीला सांगितलं वयाची 61 वर्ष पूर्ण झाली म्हणून सोहळा साजरा केला नाही. त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटत नाही ती 61 वर्ष आहे, अजून दात चांगले आहेत, कारण त्यांनी दातच कुणावर खाल्ले नाहीत. हां, डोळे चांगले आहेत, डोळे वाटारून कुणाकडे बघितलंच नाही ना आयुष्यभर. हां, त्यांनी आयुष्यभर जी सेवा केली, संप्रदायाची महाराजांची जी सेवा केली, त्या सेवेचा हा गौरव आहे. आणि त्याच्याकरता परिसरातील सगळ्या क्षेत्रातले आलेली मंडळी, त्यांनी ज्यांचं गुरुस्थाने असे या लखपती माऊलींचे चिरंजीव आमचे बाळासाहेब महाराज आहेत, आमचे उद्धव भाऊ आपेगावकर आलेले आहेत. सुरुवातीलाच बोललो, हां, आदरणीय अच्युत महाराज इथं स्वतः उभे आहेत. असा सगळ्यांची प्रेमाचा स्नेहाचा संबंध असणारे, पंढरपूर क्षेत्राहून आमचे पांडुरंगाच्या नित्य सान्निध्य असणारे, हां, देवाच्या जवळ आहेत ते, बरं का. संताच्या सेवेला देवाला खोटं बोलून यावं लागतंय. त्यांना मलाच माहीत आहे काय झालंय ते. ते आज इथं हजर आहेत. ज्यांनी आग्रह केला, ज्यांच्याकडून आमचे गुरुभक्तपरायण प्रभाकर दादा वाघचौरे, आम्ही मिळूनच आलो 2-3 महिन्यापूर्वी. नामदेव महाराजांचा त्यांना फोन गेला की असं असं आहे, काय हरकत नाही म्हटलं. पुरुषोत्तम मासाचा हा महिना, या महिन्याचं निमित्त साधून ज्यांच्या दरबारात ज्यांनी आयुष्यभर सेवा केली, तिथंच त्यांचं 61 साजरी केली. जशी 61 झाली तसा अमृत महोत्सव त्यांचा व्हावा, अमृत महोत्सवानंतर शताब्दी साजरी व्हावी, असं त्यांना दीर्घ आयुष्य आणि दीर्घ आयुर्मान संतांनी, मोतीराम महाराजांनी, जगद्गुरू तुकोबाराय परमात्म्याने द्यावी अशी भगवत चरणी प्रार्थना करून शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या. परिसरातली मला नावं माहीत नाहीत, जी मंडळी आलेली ज्यांची आहेत. मी खरं नावं न घेणारा महाराज म्हणून प्रसिद्ध आहे. मी नावं बिव घेत नसतो कीर्तनात,
पण यांची नावं घ्यावीच लागतील. यांच्या मागं परंपरा आहे, सेवा आहेत, जे आहेत माझे काही परिचयाची नाहीत. तेव्हा आलेली सगळी महाराजांवर प्रेम करणारी, या संस्थांवर प्रेम करणारी मंडळी. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा, भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडली कवरदे श्री ज्ञानदे. हा हा विसरून गेलो बरं का मी. काकांचं नाव घ्यायचं. सोपान काका कुठे गेले? गंगेवर गेले काय? त्यांचा प्रत्यक्ष परिचय माझा कीर्तनात आजच झाला. पण असा आहे, आषाढ शुद्ध द्वादशीला प्रतिवर्षी पंढरपूर क्षेत्राला आमच्या आजोबांचे जे शिष्य आहेत ते गुरुभक्तपरायण रामकृष्ण महाराज लहितकर, त्यांनी त्यांच्या नावाचं ट्रस्ट थापून दर आषाढ शुद्ध एकादशीला आमच्या फडावर संप्रदायातील सेवावृत्ती असणाऱ्या मंडळींना पुरस्कार दिला जातो. त्यात भजनाच्या सेवेचा पुरस्कार काकांना दिला होता. मला आता वर्ष कोणतं आठवत नाही का. 2006ला का 6-7 बरं काय असेल ते 5-7 वर्ष झाली त्या गोष्टीला. त्यावेळेस काकांना मी तिथं प्रत्यक्ष पहिल्यांदा पाहिलं. आज ते बहुते मुद्दामून महाराजांकडून त्यांच्या नावाची खात्री करून घेतली. ते आज इथं आहेत. आता चाली मी सांगतो. मी पण चालीच आहे बरं का, म्हणजे चाली सांगणार आहे. हां, पहिली चाल अच्युत महाराज म्हणतील, सगळ्यांनी मागं म्हणायचं. हां, नंतर आमचे प्रभाकर दाता द्रुपद सतीश महाराज. कुणी राहिलेले मग भजन करा तुम्ही संध्याकाळी आज. हां, मला चाल येत नाही. हां, मग तुम्हाला येत नाही तर मग कुणाला येत? बाबायन उभा तर नुसते उभा इकडं. काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ. नामदेव बोला वाचू द्या. तुका म्हणे काळ बापू तुका म्हणे काळ 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 आता करू न शके बाळ आता करू न शके बाळ
तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती बापू आता करू न शके काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुका म्हणे काळ 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 आता करू न शके बाळ आता न करू न शके बाळ तुम्ही सांभाळिले संती 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 वाजवायला जा. तुम्ही सांभाळिले संती आहा. तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले संती बोला तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती
जय विठ्ठल चला विनय चला चला जय विठ्ठल जय विठ्ठल उठू नका कुंडली कवरद हरी विठ्ठल विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव तुका सती विठ्ठल जय जय विठ्ठल जाग्यावर कोणी उठू नका सर्वांना नम्र विनंती आहे कोणी उठू नका विठ्ठल जय जय